नमस्कार. सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण फक्त 10 मिनिटात 3 साहित्यामध्ये गूळ न वितळवता, पाक न करता खुसखुशीत तिळगुळ लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता आपल्याला तिळगुळ लाडू बनवायचे, त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया. तर इथे मी गावठी तीळ घेतलेले आहे, हे 2.25 वाटी घेतलेले आहे. आणि त्यानंतर गूळ इथे 2 वाटी घेतलेला आहे. पाव वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा तूप लागणार आणि पाव चमचा जायफळ पूड आणि पाव चमचा वेलची पूड लागणार आहे. आता आपल्याला फक्त तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे तीळ. तुम्ही एखाद्या कपाचं प्रमाण किंवा वाटीचं प्रमाण इथे घेऊ शकता. आता मंद गॅसवर आपल्याला चटचट आवाज येईपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे. पॉलिशचे घेऊ नका, कारण त्यामध्ये जीवनसत्व अजिबात नसतं. आणि हे गावठी घेतले, चवीलाही छान लागतात आणि यामध्ये भरपूर असं तेल असतं, जीवनसत्वे भरपूर असतात. त्यासाठी असे गावठी तीळ घ्यायचे. आता हे तीळ आपण मंद गॅसवर खमंग असे भाजून घेऊ. ते सतत हलवत एकसारखे असे हे तीळ खमंग भाजून घेतलेले आहे. तुम्ही कलर इथे बघू शकता. या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे. थोडेफार जर कच्चे राहिले तर त्याचा उग्र वास येतो, कडवट लागतात. त्यासाठी खमंग असे हे तीळ भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे लाडूसुद्धा अतिशय चविष्ट लागतात. आता हे काढून घेऊ आणि पूर्णपणे आपण थंड करून घेऊ. तर इथे तीळ हे सगळे थंड झालेले आहे आणि यातलेच आपल्याला पाव वाटी तीळ हे बाजूला काढून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी बाजूला काढलेले आहे. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे. आणि तीळ घातल्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये घालायचं आहे गूळ. आता गूळ घातल्यानंतर आपल्याला हलकंसं फिरवून घ्यायचं आहे. खूप जास्तीचं आपल्याला बारीक करायचं नाही, हलकंसं जाडसर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण मिक्सरला हे जाडसर फिरवून घेतलेलं आहे आणि यामधले काही अख्खे तीळ दिसत आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, खूपही बारीक करायचं नाही. आता तीळ आणि गुळाचं मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा साजूक तूप. आता हे तूप गरम झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण तीळ आणि गुळाचं मिश्रण तयार केलेलं, ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि घातल्यानंतर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे भाजलेले शेंगदाणे आणि त्यानंतर आपण जे ठेवलेले तीळ होते ते सगळे यामध्ये घालायचे. यातच घालायचे आहे आपल्याला जायफळ पूड आणि त्यानंतर वेलची पूड. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हलकंसं गरम केलं की लगेच यातला गूळ वितळला जातो आणि गूळ वितळल्यानंतर आपलं हे मिश्रण ओलसर होतं. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर इथे गूळ अशा पद्धतीने मेल्ट झालेलं आहे आणि मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. तर गॅस बंद केल्यानंतर आपण हे मिश्रण खाली काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे ताटाला तूप लावलेलं आहे. आता तुम्हाला हाताला खूप भाजत असेल तर इथे काय करायचं, 1 चमचा हे मिश्रण घ्यायचं आणि असं ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, थोडंसं मिश्रण कोमट झालं का लाडूसुद्धा छान असा वळता येतो. आता हाताला पाणी लावून सुद्धा तुम्ही लाडू वळू शकता, ते सुद्धा अतिशय सुंदर होतात. तर इथं बघा 5 मिश्रणाचे गोळे मी इथे ठेवलेले आहे आणि अगदी 1 ते 2 मिनटामध्ये लगेचच हे मिश्रण कोमट होतं आणि तुम्ही इथे लाडू बघा, अगदी काही सेकंदामध्येच लाडू तयार होतो. आता हे सगळे लाडू अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊ. तर इथे आपले पाक न करता, गूळ न वितळवता एकदम खुसखुशीत असे हे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहे आणि एकदम एकसारखे तयार झालेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, एकदम खुसखुशीत असा आपला लाडू तयार झालेला आहे. करायला खूप सोपं आहे आणि खायला तेवढाच
टेस्टी आहे. आता तुम्ही ह्या संक्रांतीला तर बनवा, पण हळदी कुंकाचा सुद्धा कार्यक्रम असतो त्यावेळेस सुद्धा खूप असे झटपट तुम्ही बनवू शकता. आता तुम्ही जॉबला जात असाल, करायला वेळ नाही, तर पटकन असे तीळ भाजून ठेवायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि गूळ घालून गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम करत असताना मंद गॅसवर गरम करायचं, म्हणजे गूळ हा हळूहळू मेल्ट होतो आणि मिश्रण एकजीव होतं. त्यासाठी अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही फक्त 10 मिनिटामध्ये हे लाडू तयार करू शकता. तर ह्या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीने खुसखुशीत असे तिळाचे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.